बेसिक मध्ये चालू आहे डेरिव्हेटिव्ह. बरं, ज्यांच्याकडे कुणाकडे मॅथचे पेपर असतील बॅक इयरचे तर प्लीज त्यांनी मला एकदा सेंड करा. माझा व्हॉट्सअप नंबर देतो तुम्हाला, त्याच्यावरती एकदा सेंड करा. 7776833399 या व्हॉट्सअप नंबरवरती पाठीमागच्या वर्षीचे किंवा जे काही प्रिव्हियस इयरचे पेपर्स असतील ते प्लीज ह्या नंबरवरती तुम्ही एकदा सेंड करा. ठीक आहे. 7776833399. तर चला लक्ष द्या. सो गाईज, आपले चालू आहे डेरिव्हेटिव्ह आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण बेसिक डेरिव्हेटिव्ह बघतोय, म्हणजे डेरिव्हेटिव्हचं सर्व बेस बघतोय. यामध्ये आता फक्त आपल्याला एकच कन्सेप्ट बाकी आहे, तो म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शनचा. तो जर कन्सेप्ट आपला क्लिअर झाला की समजायचं आपला डेरिव्हेटिव्हचं पूर्ण बेसिक संपलंय आणि आपण ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणजे ज्याच्यामध्ये रोल्स थेरम, LMVT हे जे काही कन्सेप्ट आहेत ते आपल्याला सुरू करता येतात. ठीक आहे. तर बघा, आपलं चालू आहे पहिले डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. सो आता आपल्याला कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा. तर काय करायचं, मी कन्सेप्ट सांगितला होता. फॉर्म्युला आणि प्रॉब्लेम या दोन्हीचं कंपॅरिझन करायचं. दोन्हीचं कंपॅरिझन केलं की दोन्हीमध्ये आपल्याला एक एक्स्ट्रा टर्म लक्षात येते आणि जी आपली एक्स्ट्रा टर्म आहे त्या टर्मला आपण एक्स म्हणणार आणि त्या टर्मचा इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार. ओके. तर बघा कसं, फॉर एक्झाम्पल डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर प्लस 1 टू दी पॉवर 5. तर आता इथे x आहे आणि टू दी पॉवर काय 5 आहे. 5 ही कॉन्स्टंट टर्म आहे, त्यामुळे या पूर्ण टर्मला x म्हणायचं आणि कॉन्स्टंट टर्म आहे म्हणजे आपल्याकडे फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू दी पॉवर n. पॉवरला जे आहे ते पुढे घ्यायचं n इंटू x टू दी पॉवर n मायनस 1. मग x टू दी पॉवर n, n इंटू म्हणजे काय इंटू 5. आता इथं n म्हणजे 5 आहे, कॉन्स्टंट टर्म आहे. मग x म्हणजे x स्क्वेअर प्लस 1 आहे, त्यामुळे x स्क्वेअर प्लस 1 ला आपण काय कन्सिडर केलं x. प्रॉब्लेम आणि फॉर्म्युला या दोन्हीचं कंपॅरिझन केलं, दोन्हीमध्ये जी एक्स्ट्रा टर्म आहे त्याला x कन्सिडर केलं. x टू दी पॉवर n इंटू x टू दी पॉवर n मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर प्लस 1, ज्याला तुम्ही x म्हणलंय ना त्याचा इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह. सो 5 इंटू x स्क्वेअर प्लस 1 टू दी पॉवर 5 मधनं 1 गेला 4 प्लस साइन आहे, याचा वेगळा डेरिव्हेटिव्ह याचा वेगळा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा. x स्क्वेअरचा 2x आणि 1 चा 0. 5 दुनी 10 म्हणजे हे मिळालं 10x इन ब्रॅकेट x स्क्वेअर प्लस 1 टू दी पॉवर 4. त्या पद्धतीने आपल्याला याला काय करायचंय, सॉल्व्ह करायचंय. सपोज मी लिहिलं डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन क्यूब x. तर परत पॉवरला काय मुलांनो 3 आहे आणि 3 ही कॉन्स्टंट टर्म आहे म्हणजे x कशाला म्हणायचं साइन x ला. x टू दी पॉवर n इंटू म्हणजे 3 इंटू साइन x टू दी पॉवर 3 मायनस इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा साइन x चा. 3 ॲज इट इज साइन x, 3 मधनं 1 गेला 2 साइन x चा डेरिव्हेटिव्ह cos x. सो 3 साइन स्क्वेअर x इंटू cos x. या पद्धतीने याला सॉल्व्ह करायचं. सपोज मी इथं लिहिलं डेरिव्हेटिव्ह ऑफ cos स्क्वेअर x, कोणाच्याही पॉवरला कॉन्स्टंट टर्म असली तर x टू दी पॉवर n चा फॉर्म्युला यूज करायचा. x टू दी पॉवर n या cos x ला काय म्हणणार तुम्ही x टू दी पॉवर n इंटू म्हणजे 2 इंटू cos x टू दी पॉवर n मायनस 1. परत इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा cos x. सो 2 इंटू cos x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x चा मायनस sin x. सो मायनस इंटू 2 मायनस 2 sin x इंटू cos x. झालं. या पद्धतीने आपल्याला काय करायचंय डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचंय. हे झालं आपल्या डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. तुम्ही म्हणणार एवढेच एक्झाम्पल का, कारण आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये सर्व पाहिलेलं आहे आणि मला वाटते समजले का तुम्हाला. कमेंट करा एकदा, म्हणजे जे आज नवीन आहे त्यांनी सोडून. हा बोला.
हॅलो सर म्हणताय, बोला काय म्हणता. ऑल बोर्ड का दिसत नाही? काय करा, असा मोबाईल धरलेला आहे तुम्ही, त्याला असं करा, लँडस्केप करा, रोटेट करा स्क्रीन. हा केली का रोटेट स्क्रीन? हो. हा मग आता दिसायले का? पूर्ण बोर्ड दिसायलाय का आता? हा, त्यामुळे कधी स्क्रीनला काय करायचं, रोटेट करायचं, लँडस्केप मध्ये धरायचं, होऊन जातं. चला, हे झालं डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. आता आपण ना डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन, लास्टचा टॉपिक आहे. ज्यांच्याकडे पेपर असेल प्लीज सेंड करा. त्या पद्धतीने आपण चलूयात, म्हणजे लवकरात लवकर सिलेबसही होईल आणि एक्झॅक्ट काय शिकवायचं हे आपल्याला लक्षात येईल. जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते आपल्याला पहिले रिकव्हर करता येतील. आता आपण पाहूया डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. आता आपल्याला इम्प्लिसिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. So we have to find out the derivatives of implicit function. So firstly, what is mean by implicit function? Derivatives find out करूयात आपण implicit function चा. पण implicit function म्हणजे काय हे मला माहित असणं गरजेचं आहे. तर implicit function म्हणजे काय मुलांनो? Derivatives of implicit function. Implicit function म्हणजे काय? तर एकाच इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल येत असतील. एकाच इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल येत असतील तर त्या इक्वेशनला आपण इम्प्लिसिट फंक्शन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल्स टू 0. आता ह्याच्यामध्ये चेक करायचं, याच्यामध्ये किती व्हेरिएबल आहेत रे मुलांना? x आणि y हे दोन व्हेरिएबल आहेत, बरोबर आहे. एकाच इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल आहेत म्हणजे याचा अर्थ हे कोणतं इक्वेशन झालं? हे कोणतं फंक्शन झालं? इम्प्लिसिट फंक्शन. x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल्स टू a स्क्वेअर. This type of function is called as a implicit function. एकाच इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल असतील तर त्याला इम्प्लिसिट फंक्शन असं म्हणतात. इम्प्लिसिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे तर त्याला y इज इक्वल्स टू लिहायची गरज नाही, f ऑफ x इज इक्वल्स टू लिहायची गरज नाही. सरळ इम्प्लिसिट फंक्शन कधी इक्वेशन ते घ्यायचं, त्याला डायरेक्टली डिफरन्शिएट करायचं आणि डिफरन्शिएट केल्याच्या नंतर नीट आहे का काय म्हणतोय? इम्प्लिसिट फंक्शन ऑफ डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करता वेळेस, डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन, इम्प्लिसिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करता वेळेस काय करायचं आपल्याला? तर आपण एक काम करणार, जे इक्वेशन दिलेले ते जसं तसं घेणार, मांडणार, त्या इक्वेशनला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट केल्याच्या नंतर जेवढ्या dy बाय dx च्या टर्म्स आहेत त्या लेफ्ट साइडला घ्यायच्या, जेवढ्या dy बाय dx च्या टर्म्स आहेत त्या लेफ्ट साइडला, आणि ज्याला dy बाय dx कनेक्ट नाही ते राईट साइडला. इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय? एकाच इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल असतील तर त्याला आपण म्हणतो इम्प्लिसिट फंक्शन. इम्प्लिसिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे तर काय करणार आपण? इम्प्लिसिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करता वेळेस आपण सर्वात पहिले इक्वेशन घेणार, त्याला डिफरन्शिएट करणार. डिफरन्शिएट केले की जेवढ्या dy बाय dx च्या टर्म्स आहेत त्या लेफ्ट साइडला, ज्याला dy बाय dx कनेक्ट नाही ते राईट साइडला. बघा आता एक एक्झाम्पल देतो, तुम्हाला लक्षात येईल. हे सांगण्याचं कारण असं आहे की हे तुम्हाला एक्झामला विचारलं जाते बघा, त्यासाठी आपण याला एक्सप्लेन करतोय, नाहीतर तशी गरज नाहीये त्याची. बघा, सपोज इथं क्वेश्चन आहे इफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल्स टू a स्क्वेअर. हे म्हणते फाइंड आउट करा dy बाय dx. काय फाइंड आउट करा मुलांना? dy बाय dx. सर्वात पहिले प्रॉब्लेम मध्ये इज इक्वल्स टू चं साइन आहे, त्यामुळे प्रॉब्लेमची सुरुवात गिवन नी करायची. गिवन x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल्स टू
ए स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर. याला करायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. So derivatives of x square plus y square is equals to derivatives of a square. So प्रत्येकाला डेरिव्हेटिव्ह सेपरेट देणार आपण. डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ y स्क्वेअर. ए कांस्टेंट टर्म है, टू कांस्टेंट टर्म है, तो ये पूर्ण टर्म कांस्टेंट, कांस्टेंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह 0. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. वाय स्क्वेअरचा काय मिळणार, जसा एक्स स्क्वेअरचा 2x तसा वाय स्क्वेअरचा मिळतो 2y आणि इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ y चा. तुम्ही म्हणणार का हो सर असं का, तर कारण मला सांगा आपल्याकडे डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू दी पॉवर n चा फॉर्म्युला n इंटू x टू दी पॉवर n मायनस 1. आपल्याकडे डेरिव्हेटिव्ह ऑफ y टू दी पॉवर n चा फॉर्म्युला आहे का, ऑफकोर्सली नाहीये. मग आपण ह्या y लाच काय म्हणणार, x म्हणणार, x टू दी पॉवर n इंटू y टू दी पॉवर n मायनस 1. आणि ज्याला तुम्ही x म्हणले त्याचा इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ y चा. त्यामुळे कधीही y स्क्वेअरचा y क्यूबचा y टू दी पॉवर 4 काय असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर प्रमाणे एक्स क्यू म्हणजे एक्स टू दी पॉवर n च्या फॉर्म्युल्याने सॉल्व्ह करायचा, पण इंटू मध्ये y चा डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचा. सो y स्क्वेअरचा 2y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ y क्यूबचा काय मिळतो, y क्यूबचा 3y स्क्वेअर आणि इंटू मध्ये फक्त डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा, y चा काय मिळतो, dy बाय dx. डेरिव्हेटिव्ह ऑफ y टू दी पॉवर 4 चा 4y क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y चा dy बाय dx. समजायले का मुलांनो, येस ऑर नो? हॅलो गाईज, प्लीज कमेंट करा, समजायले का मी काय म्हणतोय. बर बर बर, ओके सर, ओके. चला मग आता एकाच इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल होते. एकाच इक्वेशन मध्ये किती व्हेरिएबल होते मुलांनो, एकाच इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल होते, त्याला डिफरन्शिएट केलं. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, डेरिव्हेटिव्ह ऑफ ए स्क्वेअर. याचा वेगळा डेरिव्हेटिव्ह घेतला प्रत्येकाचा, ए स्क्वेअरचा वेगळा घेतला. एक्स स्क्वेअरचा 2x, वाय स्क्वेअरचा 2y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y चा. सो 2x प्लस 2y इंटू y चा काय मिळतो, dy बाय dx इक्वल्स टू 0. आपल्याला dy बाय dx ची किंमत काढायची. सांगितल्याप्रमाणे dy बाय dx च्या जेवढ्या टर्म्स असतील त्या लेफ्ट साइडला म्हणजे 2y dy बाय dx ऑलरेडी लेफ्ट साइडला ठेवा, प्लस 2x आहे तिकडे घेऊन जा. सो 2y dy बाय dx प्लस 2x आहे तर इकडे गेल्यावरती मायनस 2x, प्लस 2x तर मायनस 2x. So therefore dy by dx is equals to minus 2x as it is. 2y गुणाकारातले भागाकारात, 2 to get cancel. So dy by dx equals to minus x by y. संपलं. या पद्धतीने याला सॉल्व्ह करायचे. नेक्स्ट एक असाच पाहूयात प्रॉब्लेम, तुम्हाला आणखीन समजेल. if x square plus xy is equals to 5. हे म्हणते फाइंड आउट करा dy बाय dx. थोडं व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करा. एकाच इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल आहेत. सो सोल्युशन गिवन काय दिलेले गिवन मध्ये, एक्स स्क्वेअर प्लस xy इक्वल्स टू 5. याला काय करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह x. So derivatives of x square plus xy equals to derivatives of 5. प्रत्येकाला सेपरेट डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ xy इक्वल्स टू 5 चा काय मिळतो, 0. राईट आहे. एक्स स्क्वेअरचा काय मिळतो, 2x. u into a, u means that x, derivatives of y plus y derivatives of x, u into a चा फॉर्म्युला यूज केला इक्वल्स टू 0. एक्स स्क्वेअरचा मिळाला 2x, इथं दोन्ही मध्ये गुणाकारात चिन्ह, याचा वेगळा डायरेक्टली निघत नाही, गुणाकारात चिन्ह u into v, u
derivatives of v plus v derivatives of u. So 2x plus x y चा काय मिळतो dy by dx plus y x चा काय मिळतो 1 equals to 0. आता काय करायचं 2x plus x हे dy by dx plus 1 into y equals to 0. आता dy by dx च्या किती टर्म्स आहेत चेक करा एकच आहे x dy by dx एवढी एकच टर्म आहे आणि ती ऑलरेडी लेफ्ट साइडला आहे तिला जागेवर ठेवा याला 2x ला आणि y ला dy by dx कनेक्ट नाही त्याला उचलायचं आणि तिकडच्या साईडला फेकायचं ज्याला dy by dx कनेक्ट नाही ते x dy by dx as it is plus 2x आहे तर minus 2x plus y आहे तर minus y. So therefore dy by dx equals to minus px minus y x गुणाकारातलं इकडे भागाकारामध्ये संपलं. ओके गाईज काय अडचण आहे याच्यामध्ये चला सांगा याच्यात काय अडचण आहे का समजलं का रिपीट करायचं प्लीज कमेंट करा. याचा स्क्रीनशॉट घ्या नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया त्याच्यामध्ये आणखीन समजू. घ्या स्क्रीनशॉट घ्या आणि मी एक प्रॉब्लेम देतो ट्राय करा बघूयात आता तुम्हाला जमते कधी. स्क्रीनशॉट घेत राहा बरं मी नाही सांगितलं तरी पण कारण ते तुम्ही कसं काय लक्षात ठेवणार आहे परत लेक्चर झाल्यात नंतर. If x square plus y square is equals to 25 find out करा dy by dx find out करा बरं dy by dx चला फास्ट. जमत आहे का -x/y भारत फक्त -x सांगतोय भारत परत एकदा सॉल्व कर प्रेम ओके बेस्ट. ओके भारत नेक्स्ट दुसऱ्यांनी पण सॉल्व करा पटकन.
सर ग्रुपला पाठवतो क्वेश्चन पेपर. हा मी पाहिले हे क्वेश्चन पेपर भारत, काय अडचण नाहीये. दुसरे कोण आता नाही याच्यामध्ये वाटलं मला, हे फक्त 4 जण जॉईन असेल. अपेक्षितच होतं तुम्ही 4 असतील म्हणून. ठीक आहे. बरं, एक चांगली गोष्ट अशी आहे, आता हे डेरिव्हेटिव्हचा लास्टचा कन्सेप्ट आहे आणि हा लास्टचा कन्सेप्ट झाल्याच्या नंतर बघा इंटिग्रेशनच्या आपल्याला फॉर्म्युलेला सुरुवात करायची आहे. इंटिग्रेशन, तर इंटिग्रेशनचे जे फॉर्म्युलेज येतात त्या उद्या सकाळपासून आपण चालू करणार आहेत. उद्याच्या लेक्चरपासून, उद्या संडे आहे तरी लेक्चर असेल तुमचं. ठीक आहे, तर उद्यापासून आपण चालू करणार आहोत आणि तुम्हाला मॅक्झिमम जे आहे ना ते इंटिग्रेशन पण आहे. तर त्यासाठी आपण दर दिवशी 4-5 असे फॉर्म्युलेज घेऊ इंटिग्रेशनचं पण बेसिक पूर्ण कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे, मला हे तुमच्या बॅचचाच मेल बसून होतं. ज्या मुलांनी डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले चांगल्या प्रकारे पाठ केलेले आहेत त्यांना काही अडचण येणार नाही, कारण इकडे जे 24 फॉर्म्युले तुम्ही पाठ केले तेच इंटिग्रेशनला तिकडे रिप्लेस करायचे. त्यांनी पाठ केले त्यांना काही अडचण नाही, ज्यांनी नाही केले त्यांना अडचण आहे. तुम्हाला मॅक्लॅरन सिरीज म्हणून आहे, मॅक्लॅरन सिरीज, टेलर सिरीज. तर मॅक्लॅरन सिरीज आणि टेलर सिरीज भारत मी पेपर पाहिले, तर मॅक्लॅरन सिरीज आणि टेलर सिरीज हे पूर्ण डेरिव्हेटिव्ह वरती डिपेंड आहे. कमीत कमी 2-3 वेळेस डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करावा लागतो तर मॅक्लॅरन सिरीज आणि टेलर सिरीज जमते, अदरवाईज ती जमत नाही. ठीक आहे, पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे, पार्शियल डिफरन्शिएशन आहे, तर ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर मला वाटतं इम्प्लिसिट फंक्शन ऑफ डेरिव्हेटिव्ह तुम्हाला समजलंच असेल. काय अडचण आहे का याच्यामध्ये प्लीज कमेंट करा एक वेळेस. तुम्ही जे 4 जण आहेत त्यांना समजलंय का? वैभव, सौरभ, प्रेम आणि भारत. ठीक आहे, ओके. वैभव तुझं याचं आन्सर नाही आलं का? वैभव आन्सर नाही आलं का तुला याचं? तुझं काय आन्सर तर दिसेना मला याच्यामध्ये. अरे काय वैभव, नाही आलं म्हणलं कसं जमायचं रे? इतका सोपा प्रॉब्लेम आहे. आता याला तर असा वेळ लावू लागल्यावर 4 वेळेस डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड आउट करणार आहे तुम्ही? काय येड्यावानी. गिवन x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 25. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली करतोय मी. एक्स स्क्वेअरचा 2x मिळतो, वाय स्क्वेअरचा मिळणार 2y इंटू वायचा मिळतो dy/dx आणि 25चा मिळतो 0. सो हे 2y dy/dx ची जी टर्म आहे ती जागेवर ठेवायची, म्हणजे लेफ्ट साइडला, आणि ज्याला dy/dx कनेक्ट तिकडे शिफ्ट केली. सो dy/dx इज इक्वल्स टू -2x, 2y गुणाकारातले भागाकारामध्ये 2 गेट कॅन्सल, dy/dx इक्वल्स टू -x/y. काय रे असं म्हणलं अवघड आहे? हे एक फॉर्म्युल्यामध्ये ऍड करून घ्या मुलांनो. डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू दी पॉवर x हे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. हे सिम्प्लिफिकेशन बरंच मोठं आहे, एखादं पान भरतंय ते, पण ते आपल्याला काही घेणं नाही, ते डायरेक्टली तरी मार्क्स मिळतात. डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू दी पॉवर x. सो डेरिव्हेटिव्ह x टू दी पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो? सो x टू दी पॉवर x इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग x. डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू दी पॉवर x, डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू दी पॉवर x चा काय मिळतो? x टू दी पॉवर x इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग x. डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू दी पॉवर x इक्वल्स टू x टू दी पॉवर x इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग x. या पद्धतीने आपल्याला काय करायचं? सॉल्व्ह करायचं. म्हणजे सॉल्व्ह म्हणजे पाठच करायचं. तुम्हाला दिसलं डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू दी पॉवर x चा, तर लिहायचं x टू दी पॉवर x आणि कंसामध्ये 1 प्लस लॉग x. हे पाठच करून ठेवा. एक तुम्हाला बेसिक आयडिया देतो. आता इम्प्लिसिट फंक्शनचा पार्शियल डिफरन्शिएशन कसं असते, जे की तुम्हाला एक्झामला प्रॉब्लेमही विचारले जातात. MCQs मध्ये, ट्रू फॉल्स मध्ये वगैरे झालंय. याचा स्क्रीनशॉट घ्या, नाही तर लिहून घ्या. ते रजिस्टर आणि पेन जवळ ठेवा रे बाबा.
Derivatives of x to the power x is equals to x to the power x in bracket 1 plus log x. पार्शियल डिफरन्शिएशन ही भानगड काय थोडं ऐकून घ्या. पार्शियल डिफरन्शिएशन काय असते. आता पार्शियल डिफरन्शिएशन म्हणजे काय, दुसरं तिसरं काहीच नसून डेरिव्हेटिव्हच काढायचा असतो. डिफरन्शिएशन पार्शियल. आता पार्शियल म्हणजे काय, म्हणजे आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे, त्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल आहेत किंवा तीन आहेत. तर समजा एक्स आणि वाय हे दोन व्हेरिएबल आहेत एका इक्वेशन मध्ये. तर सर्वात पहिले त्या इक्वेशनला पार्शियली डिफरन्शिएट करायचं एक्स न. ज्यावेळेस त्या इक्वेशनला तुम्ही पार्शियली एक्स न डिफरन्शिएट केलं, नीट ऐका काय म्हणतोय. इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल असतील एक्स आणि वाय, त्याच्यापैकी एका व्हेरिएबलनं म्हणजे एक्स न पार्शियली डिफरन्शिएट केलं तुम्ही, काय म्हणताय ते, हा बरं ठीक आहे, विभागणी. ओके, पार्शियली डिफरन्शिएट केला आपण एखाद्या इक्वेशनला. सपोज एक्स ने डिफरन्शिएट केलं त्या इक्वेशनला, तर एक्स चाच डेरिव्हेटिव्ह निघतो. वाय म्हणजे जे सेकंड व्हेरिएबल असते ते कॉन्स्टंट म्हणून कन्सिडर केले जाते. आणि ज्या वेळेस तुम्ही वाय ने डिफरन्शिएट करता त्यावेळेस तुमचा वायच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह निघतो, एक्स हे कॉन्स्टंट म्हणून कन्सिडर केलं जाते. फॉर एक्झाम्पल बघा, इफ u इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, आणि हे म्हणते फाइंड आउट करा डो यू बाय डो एक्स. याला म्हणायचं डो. हे जे काय ना डो म्हणजे याचा अर्थ यू ला डो म्हणजे पार्शियली आणि एक्स म्हणजे डिफरन्शिएट करायचं एक्स न. तर डो यू बाय डो एक्स म्हणजे यू हे एक इक्वेशन आहे आणि याला तुम्हाला पार्शियली डिफरन्शिएट करायचं एक्स न. तर एक्स न डिफरन्शिएट करायला म्हणजे याचा अर्थ दोन व्हेरिएबल आहेत वाय, मग याचा अर्थ एक्स ने डिफरन्शिएट केलं तर एक्सच्याच टर्मचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट होणार, वाय ही कॉन्स्टंट राहणार. म्हणजे यू इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. मी याला लिहिलं पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्स न पार्शियली डिफरन्शिएट केलं, एक्स न पार्शियली डिफरन्शिएट केलं म्हणजे याचा अर्थ डो बाय डो एक्स म्हणजे पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. कुणाला, यू ला. परत पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सो यू चा डेरिव्हेटिव्ह मिळतो डो यू बाय डो एक्स. आता एक्स ने डिफरन्शिएट केले म्हणजे एक्सच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह निघणार एक्स स्क्वेअरचा 2x आणि वाय स्क्वेअरचा काय मिळतो, ती कॉन्स्टंट आहे 0. म्हणजे उत्तर काय मिळालं, फक्त 2x. समजायले का रे, समजलं का नाही. बरं, तुम्हाला एक एक्झामला आलेला होता क्वेश्चन. आता भारतनं पेपर पाठवलेत ना, त्याच्यामध्ये बघून सांगतो तुम्हाला तो पेपर मधला क्वेश्चन. क्वेश्चन असा आहे, इफ u इज इक्वल्स टू 3x स्क्वेअर प्लस 9y क्यूब प्लस 3xy, देन डो यू बाय डो एक्स इक्वल्स टू, खाली ऑप्शन आहे, ए ऑप्शन है 27, बी ऑप्शन है 6x प्लस 3y, सी ऑप्शन है 6x आणि डी ऑप्शन है 6x प्लस 27y स्क्वेअर प्लस 3y. आता गाईज मला सांगा, याला पार्शियली डिफरन्शिएट कशाने करायला सांगितलंय, एक्स न. म्हणजे त्यावेळेस काय कॉन्स्टंट आहे, वाय कॉन्स्टंट आहे ऑफकोर्सली. बघायचं, सिंगल वाय असेल त्याच्या बाजूला एक्स नसेल तर त्याला 0च लिहायचं. पण वाय हे कॉन्स्टंट असतं त्याच्या बाजूला एक्स असेल तर ते कॉन्स्टंट नाही. नीट आहे का काय म्हणतोय, इथं कन्फ्युजन होऊ शकतो तुम्हाला. u इज इक्वल्स टू 3x स्क्वेअर प्लस 9y क्यूब प्लस 3xy. u ला कशाने डिफरन्शिएट करायचं, एक्स न. सो डो यू बाय डो एक्स. 3 जशाच तसा एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. 9 आणि y ह्या कॉन्स्टंट टर्म आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो, सरळ 0.
आता 3 आणि y त्याच्या बाजूला x असल्यामुळं 3 आणि y कॉन्स्टंट टर्मला आपण बाहेर काढतो, म्हणजे 3 आणि y या दोन कॉन्स्टंट टर्म आहेत डेरिव्हेटिव्ह ऑफ x चा, x ने डिफरन्शिएट केल्यामुळं 1. सो 3 दोन्ही 6x प्लस 3y गुणिले 1 3y, म्हणजे याचा अर्थ काय ऑप्शन मिळालं? ऑप्शन बी इज द राईट वन. समजलं का हे काय सांगितलं ते? पार्शियली डिफरन्शिएट x न केलं म्हणजे एक्सच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह निघणार. इथे x होतं का कुठं? नाही, म्हणजे 9 पण आणि y पण कॉन्स्टंट होतं, त्याचा डेरिव्हेटिव्ह सरळ घेतला 0. त्यानंतर इथं पण 3 आणि y या कॉन्स्टंट टर्म आहेत, पण त्याच्या मधामध्ये x आहे, म्हणजे आजूबाजूला कुठेतरी x आहे, त्यामुळे हे कॉन्स्टंट टर्म आहेत. तर कॉन्स्टंट टर्मला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर काढलं आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x चा काय मिळाला? 1. सो 3 दोन्ही 6x आणि प्लस 3y गुणिले 1 3y. समजलं का नाही? कमेंट करा प्लीज. हॅलो, अरे अरे कोणतं वाय स्क्वेअर आहे रे बाबा? अरे शहाण्या ते सांगायलो ना. हे असं अवघड आहे. चालत्या घड्यावर पाणी ओतल्यासारखं झालं की रे हे. तुम्ही नीट ऐकतच नाहीत रे, प्रॉब्लेम तो आहे. अरे राजा आहे हो, इथं डिफरन्शिएट कशाला करायचंय? यू ला कशाने डिफरन्शिएट करायचंय तेवढं सांगा फक्त. यू ला कशाने डिफरन्शिएट करायचंय? आणि ते पण पार्शियली आहे. आणि शान्या हो, पार्शियली डिफरन्शिएट करता वेळेस एक्स ने डिफरन्शिएट केलं की एक्सच्याच टर्मचा डेरिव्हेटिव्ह निघतो. वाय हे कॉन्स्टंट असतंय, म्हणजे 3 व्हेरिएबल असतील एक्स वाय झेड, आणि एक्स ने डिफरन्शिएट केलं तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह निघतो. उरलेले 2 व्हेरिएबल हे कॉन्स्टंट असतात, कॉन्स्टंट. वाय ने डिफरन्शिएट केलं तर वायचा डेरिव्हेटिव्ह निघतो. एक्स आणि झेड हे कॉन्स्टंट असतात, आणि झेड ने डिफरन्शिएट केलं की झेडच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह निघतो. एक्स आणि वाय हे कॉन्स्टंट असतात. मग ह्याच्यामध्ये 2च व्हेरिएबल आहेत, एक्स आणि वाय. मग एक्स ने डिफरन्शिएट करतोय पार्शियली, म्हणजे एक्सचाच डेरिव्हेटिव्ह निघणार. वाय हे कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह 0 निघतो. यू चा डेरिव्हेटिव्ह डो यू बाय डो एक्स. इथं वाय नाहीये, एक्सच आहे, आणि एक्स नच डिफरन्शिएट करायचं. 3 जशाचं तसं ठेवलं, कॉन्स्टंट टर्मला बाहेर काढलं, एक्स स्क्वेअरचा मिळतो 2x. इथं 9 हे कॉन्स्टंटच आहे आणि वाय पण कॉन्स्टंटच आहे, कारण एक्स ने डिफरन्शिएट केल्यामुळं. आणि वाय ने डिफरन्शिएट केला असता तर ह्याचा डेरिव्हेटिव्ह 0 असला असता आणि ह्याचा डेरिव्हेटिव्ह निघला असता. पण एक्स ने डिफरन्शिएट केले त्यामुळे 3x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह निघला, आणि 9 आणि वाय क्यूब हे कॉन्स्टंट आहे त्यामुळे 0. ह्याच्यामध्ये एक्स आहे आणि वाय पण आहे, म्हणजे 3 आणि वाय हे 2 कॉन्स्टंट टर्म आहेत, त्याला बाहेर काढलं आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स चा 1 घेतला. सो 3 दोन्ही 6x आणि 3y गुणिले 1 3y. संपलं. आता सांगा बाबा, आता काय म्हणणं आहे? बरं, मग मी एक सांगतो, मला त्याचं उत्तर सांगा. ठीक आहे, तुम्ही म्हणले समजायला, ओके, नो प्रॉब्लेम. u is equals to x square plus y square plus 2xy plus 3yx. हे म्हणते फाइंड आउट करा डो यू बाय डो एक्स. हा, आणि दुसऱ्या वेळेस डो यू बाय डो वाय. मला फक्त डो यू बाय डो एक्स सांगा आणि नंतर डो यू बाय डो वाय सांगा. सांगा बरं पटकन, पाहू आता कुणाला येते.
हा, आता तुम्ही आन्सर दिलेले आहेत. आता पाहूयात आपण कुणाकुणाचं काय येतंय, बरोबर आहे का चुकलेलं आहे. पहिले याला एक्स ने डिफरन्शिएट करायचं म्हणजे डो यू बाय डो एक्स. एक्स ने डिफरन्शिएट केलं तर एक्स स्क्वेअरचा 2x, वाय स्क्वेअरचा 0 मिळतो. एक्स ने डिफरन्शिएट केलं म्हणजे 2 आणि वाय कॉन्स्टंट आहे, एक्सचा मिळतो 1. त्याच्यापैकी एक्स ने डिफरन्शिएट केलेलं आहे म्हणजे 3y बाहेर काढलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ x चा 1 म्हणजे उत्तर मिळालं 2x + 2y + 3y. हे पहिल्याचं डो यू बाय डो एक्स. दुसऱ्याचं डो यू बाय डो वाय. वाय ने डिफरन्शिएट करायचं तर एक्स स्क्वेअरचा काय मिळणार 0, वाय स्क्वेअरचा 2y. आता याच्यामध्ये वाय ने डिफरन्शिएट केलं म्हणजे 2 एक्स कॉन्स्टंट आहे म्हणजे 2 आणि x ला बाहेर ठेवलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ y चा 1 प्लस 3 आणि x कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ y चा 1. सो 2y + 2x + 3x म्हणजे इथं मिळते 2y + 2x आणि 3x 5x. इथं पण मिळते 2x + 5y. कुणाकुणाचं आलंय चेक करतो मी आता. चला, प्रेमचं पहिलं आलतं, भारतचं आलंय, सौरवबाई ओके. प्रेम dy/dx नाही प्रेम, त्याला y ने डिफरन्शिएट केलं ना आपण, म्हणजे y ला जर y ने डिफरन्शिएट केलं तर डेरिव्हेटिव्ह 1 मिळेल ना. x ने डिफरन्शिएट केलं तर y स्क्वेअरचा तुला वेगळा काढावा लागतो 2y × dy/dx. त्यामुळे ते डायरेक्ट आहे, ते परत होणार आहे आपलं, फक्त तुम्हाला एक बेसिक आयडिया यावं म्हणून दिलेलं आहे मी. ए यार भारत, ते काय dy/e⁻x dy/dx इन ब्रॅकेट 2y + 2x + 3x. अरे ते u आहे रे बाबा, डो यू बाय डो आहे ते. अरे डेरिव्हेटिव्ह ऑफ y चा कशाला काढायचा आहे रे? अरे बाबा, डेरिव्हेटिव्ह मध्ये हे शिकवलं का मी तुम्हाला? अरे डेरिव्हेटिव्ह ऑफ x चा काय मिळतो 1. x ने x ला डिफरन्शिएट केलं तर 1 मिळतो. मग तसं जर समजा y न y ला डिफरन्शिएट केलं तर किती मिळतो 1. असं तुम्ही थोडी करताय. डेरिव्हेटिव्ह ऑफ x चा म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ y चा विथ रिस्पेक्ट टू x थोडी करायले तुम्ही. डेरिव्हेटिव्ह ऑफ y चा विथ रिस्पेक्ट टू y नच करायले ना, मग 1 येईल ना. मग ते इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ y चा dy/dx घ्यायची काय गरज आहे तुम्हाला? समजलं का आता तरी? होय भाऊ, ओके. हे काही नाही, हे परत मी घेणार आहे पूर्ण, फक्त आता आपल्याकडे थोडा वेळ होता त्यामुळे मी तुम्हाला हे शिकवलं, दुसरं काही नाही, तुम्हाला समजावं. हे परत होणार आहे सगळं. हे पार्शियल डिफरन्शिएशन म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन नावाचा मेन कन्सेप्ट आहे, डिफरन्शियल इक्वेशन. तर तो आपल्याला घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये हा टॉपिक आहे, ते आताच नाही घ्यायचं आपल्याला, ते बरंच पुढं आहे. फक्त एक तुम्हाला आपल्याकडे वेळ होता म्हणून सांगितलं. उद्या आपल्याला इंटिग्रेशनचं बेसिक चालू करायचंय, तर कृपया करून अब्सेंट राहू नका. सोमवारी सकाळी 9 वाजेपर्यंत फीस जमा करणे गरजेचं आहे. ज्यांनी फीस पेड केली त्यांचं लेक्चर कंटिन्यू होईल, ज्यांनी नाही पेड केली त्यांना म्हणजे जॉईन जरी झाले तर त्यांना रिमूव्ह करण्यात येईल क्लासमधून. ओके, सो थँक्यू, हॅव अ गुड डे. हा, फीस कुठे भरायची? एक मिनिट, हा रेकॉर्डिंग ऑफ करू द्या मला.